नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. तर आजची ही गोष्ट आहे आपल्या साताऱ्यातल्या एका देखण्या वाड्याची. सातारा म्हटलं की डोंगराच्या रांगा आणि रांगडी माणसं डोळ्यासमोर येतात. पण या साताऱ्यातल्या एका जुन्या वाड्यात आर्यन आणि त्याची मीना मावशी त्यांच्यातलं असं काही घडलं ज्याचा विचार कधी कोणी केला नसेल. मीना मावशी म्हणजे अगदी साताऱ्याचा रांगडा आणि देखणा नमुना. गव्हाळवर्ण, तरतरीत नाक आणि डोळ्यात एक वेगळी चमक. तिचे यजमान नोकरीच्या निमित्ताने मुंबईला असायचे, त्यामुळे साताऱ्याच्या या मोठ्या वाड्यात मावशी एकटीच असायची. आर्यन सुट्टी घालवण्यासाठी शहरात इथे आला होता. एके दिवशी दुपारी बाहेर कडक ऊन होतं. मावशी वाड्यातील आवराआवर करत होती आणि अचानक तिच्या कमरेत जोरात चमक भरली. ती पिवळ्या सोफ्यावरती बसली. आई ग, मेली मी. तिचं ते हाक ऐकून आर्यन धावत खाली आला. काय ग झालं मावशी? अशी का ओरडतेस? आर्यनने काळजीने तिला विचारलं. काय सांगू र बाबा, कमरेत अशी कळ आली की आता हलता देखील येईना. लय जोरात लचकलंय बघ, मावशी कंबर धरून म्हणाली. आर्यनने पाहिलं की मावशी खरोखरच त्रासात आहे. त्याने त्याला धीर दिला. तू काळजी करू नकोस मावशी, चल मी तुला बेडवरती नेतो. मी थोडं बाम लावून मालिश करतो, तुला जरा बरं वाटेल. मावशीला थोडं नको नको वाटलं. ती म्हणाली, अरे नको, बरं वाटेल आपोआप. पण आर्यनने हट्टच धरला. आता गुपचूप चल बघू, मी काय फरक आहे का. मावशी कशी बशी बेडवर पोटावर झोपली. तिने नेसलेली नऊवारी साडी कमरेपाशी थोडी सैल केली. आर्यनने बामची डबी उघडली आणि आपल्या उबदार बोटांनी मावशीच्या त्या कोऱ्या कमरेला स्पर्श केला. तो स्पर्श होताच मावशीच्या अंगावर रसरस ऊन काटा आला. आर्यनचे हात खूपच मऊ आणि उबदार वाटले. आर्यन, अरे हळू. मावशी हळूच फुटफुटली. मावशी, तू रिलॅक्स हो, मी अगदी हलक्या हाताने करतोय, आर्यन म्हणाला. त्याने हळूहळू गोलाकार पद्धतीने मालिश करायला सुरुवात केली. जसा जसा त्याचा हात कमरेवरून फिरत होता तशी तशी मावशीच्या अंगात एक वेगळीच वीज धावत होती. मावशीच्या तोंडून नकळत एक सुस्कारा बाहेर पडला. आहा, आर्यन, खूपच भारी वाटतंय रे. आर्यनची नजर आता मावशीच्या त्या मादक सौंदर्यावर स्थिरवली होती. त्याने मालिश करता करता विचारलं, मावशी, इथे जास्त दुखतंय का? असं म्हणत त्याने आपला हात साडीच्या बॉर्डरच्या किंचित खाली नेला. मावशीला त्या स्पर्शाने एक वेगळीच धुंदी चढली होती. तिने डोळे गच्च मिटून घेतले होते आणि ती त्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागली होती. त्या दुपारी त्या बंद खोलीत एक वेगळी जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि मालिशमुळे मावशीला खरोखरच खूप बरं वाटलं. आर्यनला खुश करण्यासाठी तिने आज खास सातारी थाट करायचं ठरवलं होतं. तिने कपाटातून एक गडद जांभळ्या रंगाची रेशमी साडी काढली. साडी नेसून डोक्यावरती पदर न घेता तिने केसात मोगऱ्याचा सुवासिक गजरा माळला होता. विशेष म्हणजे तिने पायात पांढऱ्या रंगाच्या उंच टाचेच्या पेन्सिल हिल्स घातल्या होत्या. ती तेव्हा वाड्याच्या लाकडी फरशीवर चालायची तेव्हा त्या सँडलचा कट 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 असा आवाज आर्यनच्या काळजाची धडधड वाढवत होता. आर्यन अंगणात बसला होता. इतक्यात मावशी तिथे आली. आर्यन तिला पाहून थक्कच झाला. वा मावशी, आज तर तू फार हिरोईन दिसतेस बघ. आणि या सँडलमध्ये तर तुझं रूपच अजूनच खुललंय. मावशी लाजत म्हणाली, अरे काय बी काय बोलतोयस. हे बघ, तुझ्यासाठी गरमागरम सातारी मिसळ बनवायला. चल नाश्ता करूया. नाश्ता करताना आर्यनचं लक्ष सारखं मावशीच्या साडीच्या पदराकडे आणि तिच्या हालचालीकडे जात होतं. मावशीला हे ते जाणवलं होतं बरं का, पण ती काहीच बोलत नव्हती. दोघांच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडायच्या तेव्हा मावशी पटकन मान खाली घालायची. रात्रीचे 10 वाजले होते.
साताऱ्यात पावसाची रिमझिम सुरू झाली होती. गार वारा वाड्यात शिरत होता. आर्यन मावशीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, मावशी, दुपारी मालिश अर्धवट राहिली होती. चल, एकदा पुन्हा करूया. मावशी, दुपारी मालिश अर्धवट राहिली होती. चल, एकदा पुन्हा करून देतो, म्हणजे उद्या सकाळी तू धावायला मोकळे होशील. मावशीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. ती बेडवर आडवी झाली. आर्यनने ह्यावेळी जेव्हा हात लावला तेव्हा त्यात फक्त काळजी नव्हती, तर एक प्रचंड ओढ होती. त्याने मालिश करता करता हळूच मावशीच्या पायातली ती उंच टाचेची सँडल काढली आणि तिच्या तळपायाला स्पर्श केला. आर्यन, अरे हे काय करतोयस? तिने श्वास रोखून विचारलं. आर्यन तिच्या एकदम जवळ गेला आणि तिच्या कानात कुजबुजला. मावशी, तू आज या साडीत इतकी मोहक दिसतेस की मला स्वतःवरती ताबा ठेवणं कठीण झालं. आर्यनचे हात आता साडीच्या आत हळूहळू सरकू लागले होते. मावशीने त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. साडीचा पदर केव्हाच बाजूला सरकला होता आणि त्या दोघांमधलं अंतर पूर्णपणे मिटलं होतं. तितक्यात वाड्याच्या मुख्य दरवाजाची कडी जोरात वाजली. मीना, दार उघड. बाहेरून आलेला तो आवाज ऐकून मावशीचे डोळे विस्फारले. तो आवाज तिच्या यजमानांचा होता, जे खरं तर 2 दिवसानंतर येणार होते. आता आर्यन आणि मावशी काय करणार? ते पकडले जातील का? या गडबडीत आर्यन कुठं लपणार? हे जाणून घेण्यासाठी ऐका या कथेचा भाग 2 लवकरच येईल आपल्या चॅनलवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.